श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. बघा, स्वामी महाराजांची स्वामी पुण्यतिथी जवळ आलेली आहे. अगदी काही दिवसावरच म्हणजेच 15 एप्रिलला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष करून 7 दिवसाच्या आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. यातील कोणतीही शक्य होईल ती एक सेवा जरी तुम्ही केली ना तरी तुम्हाला त्याचं पुण्य लाभणार आहे. तर त्या सेवा कोणत्या आहेत सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, स्वामी पुण्यतिथी म्हणजे स्वामींच्या शिकवणी आठवण्याचा आणि आचरणात आणण्याचा दिवस आहे. स्वामी महाराजांनी आपल्याला एक वाक्य सांगितलं आहे, एक वाक्य दिलेलं आहे, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजकाल ना प्रत्येक माणूस तणावात आहे. कोणी नोकरीचा ताण, कोणाला पैशाची चिंता, कोणाला घरामध्ये होणारे वाद. आणि अशा वेळी जर का आपल्याला कोणी आधार देत असेल ना तर ते आपले स्वामी महाराज आहेत. कोणत्याही संकटातून ते आपल्याला बाहेर काढत असतात. आणि जर का आपण अशा पुण्यतिथी असू द्या किंवा मग गुरुपौर्णिमा असू द्या, दत्त जयंती असू द्या, स्वामी प्रकट दिन असू द्या, यावेळेस जर का एकदम मनोभावे सेवा केली ना तर त्याचं फळ खूप जास्त पटीने आपल्याला मिळत असतं. इतर वेळी देखील तुम्ही कधीही स्वामींची सेवा करा, स्वामी तुम्हाला नक्की त्याचं फळ देणारच आहेत. पण हे जे दिवस असतात ना, हा काळ ना अगदी प्रभावशाली, खूप जास्त प्रभावशाली असतो. त्यामुळे या काळामध्ये जर का तुम्ही सेवा केली ना तर त्याचं फळ अगदी म्हणजे खूप जास्त पटीने मिळत असतं. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला जमेल तितक्या सेवा करायच्या आहेत. एक सेवा जमली एक करा, 2 जमल्या 2 करा. तुम्हाला जेवढ्या करायच्या तेवढ्या करा. फक्त सेवा करताना या गोष्टी, या स्वामींच्या शिकवणी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे पहिली शिकवण म्हणजे श्रद्धा. आपण जेव्हा सेवा करतो त्यावेळेस आपली श्रद्धा कितपर्यंत आहे, आपण किती मनापासून सेवा करतो, आपला किती विश्वास आहे, हे खूप महत्वाचं असतं. नाहीतर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस जेव्हा सेवा करणार आहात ना तुम्ही, तेव्हा श्रद्धा ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे. काही लोक काय होतं की सेवा करत असतात पण एखादं संकट आलं की ते लगेच घाबरून जातात. तर आपल्याला घाबरून देखील जायचं नाही आहे, कारण की विश्वास ठेवायचा आहे की स्वामी आहेत आणि स्वामी देखील हेच सांगतात, विश्वास ठेवा, मी आहे. दुसरी शिकवण म्हणजे सबुरी. बघा, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो. लगेचच आपले भरपूर भक्तांना काय वाटतं की मी सेवा केली की मला त्याचं लगेच फळ मिळायला हवं, पण असं नसतं. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, एक काळ असतो. आणि तुम्ही सेवा करताना आपल्याला फळ कधी मिळणार हे बघून तुम्ही सेवा करू नका. तुम्ही फक्त श्रद्धेने सेवा करा. योग्य वेळ आली की स्वामी स्वतःहून तुम्हाला ती गोष्ट देणार आहेत. पण तुम्ही सारखं सारखं स्वामींकडे प्रार्थना करून की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मी याच्यासाठी सेवा करते, असं करू नका. वेळ द्या, सबुरी ठेवा, तुम्हाला पण तुमच्या सेवेचं फळ नक्की मिळेल. फक्त एक योग्य वेळ आली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सेवा. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर सेवा करतोयच, फक्त ती स्वामींची सेवा किंवा नित्य सेवा याबद्दल म्हणत नाहीये मी. सेवा म्हणजे दान. गरजू लोकांना मदत करा, एखाद्याला अन्नदान करा, कपडे असतील तुमच्याकडे कपड्यांचं दान करा. तुमच्याकडे जे काही तुम्ही देऊ शकता त्याचं तुम्ही दान करा, आणि हीच खरी स्वामी सेवा आहे. जर का तुम्ही या गोष्टींची शिकवण लक्षात ठेवली ना आणि त्यासोबतच या 7 दिवस तुम्ही यापैकी कोणतीही एक सेवा या गोष्टी लक्षात ठेवून केल्या ना तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचं फळ मिळणार आहे. तर आता कोणत्या सेवा तुम्ही करू शकता बघा. तुमच्याकडून श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होत असेल तर तुम्ही नक्की 7 दिवसाचं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा, किंवा तुम्ही मग श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं 7 दिवसाचं पारायण करू शकता. नाहीतर तुम्ही काय करू शकता, तुम्ही लिखित नामजप 7 दिवसासाठी करू शकता. 11 माळी जप तुम्ही 7 दिवसासाठी करू शकता. त्यासोबत ना केंद्रामध्ये खूप साऱ्या सेवा चालू असतात. चंडी याग असतो, नवचंडी याग, खूप काही सेवा आहेत. प्रहर सेवा आहे, तुम्ही तिथे जाऊन त्या सेवा करा. बघा, घरी जरी शक्य नसेल तुम्ही केंद्रात जाऊन जे काही सेवा जमेल ती करा, पण काही ना काही या 7 दिवसात तुम्ही सेवा करायचीच आहे.
आणि जर का तुम्ही या 7 दिवसामध्ये या सेवा करत करत जर का स्वामींनी सांगितलेले या 3 शिकवणी म्हणजे श्रद्धा, सबुरी आणि दान सेवा, हे जर का तुम्ही सेवा करत करत केलं ना, तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे. त्यामुळे स्वामी प्रकट दिनापर्यंत सेवा तर कराच, त्यासोबत दान देखील करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओमध्ये एकदा स्वामींच्या भक्त असाल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.